आला नाताळ घेऊन आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे. मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे. ख्रिसमस नाताळ निमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य. भुदरगड तालुक्याच्या धार्मिक, आध्यात्मिक व नैसर्ग सौंदर्याने नटलेल्या पर्यटन स्थळामध्ये अग्रस्थान पटकावणारे श्री क्षेत्र शेणगाव साक्षात दत्तात्रय भगवानांचे शयनग्राम म्हणून ओळखले जाणारे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आता या तीर्थक्षेत्राच्या विकासाचे नवे पर्व आपण अनुभवत आहोत. येथील श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व सभागृह उभारणीच्या पायाभरणी समारंभास पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी उपस्थित राहून या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम शब्दात आश्वासन दिले. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी यात्रास्थळ योजनेतून मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी सुरुवातीलाच 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाची वेगाने सुरुवात झाली. यावेळी बोलताना प्रकाशराव आबिटकर म्हणाले की शेणगाव ही भूमी केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून अध्यात्म, योग व संत परंपरेचा अत्यंत समृद्ध वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र आहे. अनेक सिद्ध पुरुष, संत, महत, दत्तावतारी महात्म्यांनी येथे वास करून आपले जीवन तेजस्वी केले. त्यामुळे शेणगाव ही केवळ ग्रामभूमी नसून साधनेचा व श्रद्धेचा जागर आहे, असे नमूद करत त्यांनी मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य एकदिलाने व एकजुटीने पूर्ण करूया असे आवाहन समस्त ग्रामस्थांना केले. या सोहळ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व श्रद्धेचा महासागर उसळला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण शेणगाव अक्षरशः भक्तिमय सागरात न्हावून निघाले होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता बारदेसकर, उपसरपंच शरदबुवा, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सुरेशराव नाईक, एन.डी. कुंभार, शरद सहकारी सूतगिरणीचे संचालक उमेश तेली, देवराज बारदेसकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. गावातील महिलांनी आपल्या दैनंदिन कामाला बाजूला ठेवत आंबेल घुगऱ्याचा नैवेद्य, कलश व भक्तिभाव घेऊन सामूहिक सहभाग नोंदवला. गल्लोगल्ली जनजागृती करून महिलांना सहभागी करून घेण्यात कार्यकर्त्यांची भूमिका विशेष ठरली. विधी, आरती व महाप्रसादाने वातावरण भक्तिमय प्रसन्न झाले. पायाभरणीनंतर विधिवत पूजन, चर्चासत्र, आरती, वंदन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सर्व भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन पत्रकार सुभाष माने व अध्यापक राजू शिंदे यांनी केले. मंदिर कळसासाठी देणगीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. सेवाभावाचे नवे पर्व यावेळी सुरू करण्यात आले. यावेळी मंदिराच्या कळसासाठी देणगी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. भक्तांनी भावभावनांनी प्रेरित होऊन उदार हस्ते देणग्या दिल्या व विकासासाठी सहभाग नोंदवला. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नाव ज्यासाठी पडलं की दत्त महाराजांनी एका दिवशी इथं वास्तव्य केलं होतं म्हणून शेला शयन म्हणून त्यातलं हे शेणगाव अशा पद्धतीचं नाव पडलं. म्हणजे खूप मोठा वारसा, खूप पाठीमागच्या आध्यात्मिक असे संदर्भ असणारं आपलंही तीर्थक्षेत्र आहे, आपलं हे मंदिर आहे. आणि त्यामुळे साहजिकच आज शेणगावकर आणि संपूर्ण भाविकांच्या मनामध्ये एक प्रचंड उत्साह आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम सगळ्या भाविकांना, शेणगावातील सर्व आपल्या गावकऱ्यांना, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनींनी, आमच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक वर्षांपासून या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि जीर्णोद्धारच नाही तर या परिसराचा विकास व्हावा म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत आहे. आणि या सगळ्या प्रयत्नाला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जे यश आलं त्याची शुभारंभ आज आपण करतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण पूर्वीपासून लहान असल्यापासून शेणगावचं मंदिर आणि शेणगावातला उत्सव हे आपल्या सगळ्यांनाच एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे. अशा एका कार्यक्रमाला आमदार झाल्यामुळं असेल, मंत्री झाल्यामुळं असेल, आपण सगळ्यांनी मला सुद्धा मान दिला, त्याबद्दल मी तमाम सगळ्या शेणगावकरांचा आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्मान्य देवराजी बारदेसकर, सन्मान्य सुरेशदादा, सन्मान्य उमेश, सन्मान्य सुभाषराव, सन्मान्य युवराज, आमचे सगळे प्रमुख सहकारी नेते, या कमिटीचे अध्यक्ष अजितराव सोळंकर असतील, आमचे कुंभार साहेब असतील, भांडार साहेब असतील, सगळी मंडळी, सगळ्यांचंच आभार. आणि आपल्या सगळ्यांच्या विचाराने केवळ तुमच्यापुरतं नाही तर भुदरगड तालुक्याची वैशिष्ट्य काय हे ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला भुदरगडचा भैरवनाथ किल्ला आणि भुदरगड किल्ला आणि भैरवनाथाचं मंदिर हे आमचं वैशिष्ट्य आहे. वाघापूरचं
ज्योतिबाचं मंदिर हे आमचं वैशिष्ट्य आहे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर म्हटलं जाणार आहे. आदमापूर, बाळूमामांचं आदमापूर हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबरीनं विष्णूची आमची जी काय महालक्ष्मी आहे ते आमचं वैशिष्ट्य आहे. त्या सगळ्या वैशिष्ट्यांपेक्षा सुद्धा एक पाऊल पुढं असणार आहे हे शेनगाव. आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी दत्त महाराजांचं हे संपूर्ण एकूण मंदिर अतिशय चांगल्या सुशोभित करतात. या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले ते सगळे निर्णय आणि त्याबरोबर मला सुद्धा जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यासाठी मी मुंबई माझ्या एवढंच तमाम सगळ्या गावकऱ्यांना सांगतो. सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.